नागपंचमीसाठी विशेष करून बनवला जाणारा पदार्थ म्हणजेच मुरड घातलेले कानोले. चला तर हे कानोले कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, शीतल्स होम स्टाईल कुकिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. इथं मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. असं घट्टसर आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे. आपण पुऱ्याला बनवतो तशीच घट्ट कणिक मळून घ्यायची आहे. 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे. इकडे गॅसवरती थोडंसं पाणी टाकून थोडंसं तूप घालून ठेवलेलं आहे. उकळी येते तोपर्यंत, पाणी उकळते तोपर्यंत आपण इकडं कानोले बनवून घेऊया. इथं थोडंसं पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि त्याची आपल्याला एक पारी लाटून घ्यायची आहे. ही पारी आपल्याला मध्यम जाडीची लाटायची आहे. खूप पातळ नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची. तर आज आपण कानोल्यामध्ये विशेष काय करणार आहोत तर मुरड कशी घालायची हे पाहायचे आहे. तर इथं आपली ही मीडियम साईजची पारी लाटून झालेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पुरण घ्यायचं आहे आणि साधा कानोला बनवतो त्या पद्धतीनं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. इथं पाहू शकता आपण करंजीचा आकार दिलेला आहे आणि असं हे जे दोन्ही साईड आहेत ती व्यवस्थित घट्ट अशा ह्या दाबून घ्यायच्या आहेत. आता आपण मुरड कशी घालायची ते पाहूया. दोन्ही बोटाच्या साह्यानं थोडं थोडं पीठ करत पुढं नेऊन पाठीमागं आणत ह्याला एक पीळ दिल्यासारखा आपण आकार द्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याला मुरड द्यायची आहे. हे बघ किती छान दिसते आहे की नाही, आणि खूप सोपं पण आहे. चला परत असंच एक आणखीन मुरड कशी घालायची ते पाहूया. परत दुसरा कानोला करायचा आहे. ते एक लाटी घेऊन मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायची आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. नागपंचमी विशेष हा पदार्थ आमच्याकडे बनवला जातो, तर याला मुरड घातलेला कानोला म्हणतात. आणि याच्यासोबत नैवेद्यासाठी ही आपल्याला सेवयाची खीर बनवायची आहे. तर खीर बनवलेली असते. कानोला आणि खीर हा नागपंचमी दिवशी नैवेद्यासाठी आणि सगळ्यांना खाण्यासाठी हा पदार्थ बनवला जातो. तुमच्याकडं काय बनवलं जातं आणि ह्या कानोल्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. ह्या पद्धतीनं दुसरा पण कानोला तयार झालेला आहे. तर प्रॅक्टिस केल्यानंतर खूप छान अशी ही मुरड आपल्याला घालता येते. तर ही मुरड तुम्ही कुठल्याही करंज्याला किंवा कानोल्याला घालू शकता. इथं आपले हे कानोले बनवून तयार आहेत. तर आपलं हे पाणी उकळलं का ते पाहूया. आणि पाण्यामध्ये थोडंसं तूप घालायचं म्हणजे कानोले एकमेकाला चिकटत नाहीत. तर उकळलेला आहे, एक एक करून आपण याच्यामध्ये सोडूया. आपले कानोले सोडून झालेले आहेत. आता याच्यावरती आपण एक उकळी आणायची आहे. त्याच्यासाठी आपण याच्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आहे. एक 5 मिनिटांनी पाहूया. आपली छान उकळ आलेली आहे. आता दुसऱ्या साईडनं पण पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडनं छान हे असं उकडून निघेल. चला आपले हे दोन्ही साईडनं उकडून निघालेले आहेत. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. उकळी आल्यामुळं प्लेट ही खूप जास्त गरम झालेली आहे आणि त्याची वाफ पण हातावर येण्याची शक्यता आहे. तेव्हा वाफ थोडीशी बाजूला काढून मगच प्लेट काढून घ्यायची आहे, नाहीतर हाताला चटका बसेल. चला ते एका झारण्याच्या साह्याने आपण हे बाजूला काढून घेऊया. आता हे उकळलेलं पाणी जे आहे तर ते फेकून न देता त्याच्यामध्येच आपल्याला सेवया टाकून खीर बनवायची आहे किंवा साधा भात बनवून घ्यायचा आहे. आपल्या इथं बाजूला काढून घेतलेले आहेत. थंड होते तोपर्यंत आपण सेवयाचा भात बनवून घेऊया. चला आपला हे सेवयाचा भात झालेला आहे.
आता एका वाटीमध्ये काढून घेऊया. आणि कानोले पण थंड झालेले आहेत. तर हा नैवेद्यासाठी तयार झालेला आहे कानोले आणि खीर. तर याच्यामध्ये थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे. तुम्ही शिजताना दूध टाकलं तरी चालेल, असं जरी नंतर टाकलं तरी चालेल. थोडीशी साखर, तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढी साखर टाकू शकता. आणि साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. चला, आपला हा नागपंचमीचा नैवेद्य तयार आहे. तुमच्याकडे नागपंचमीसाठी कुठला नैवेद्य बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. घरी बनवा, घरचं खा आणि तंदुरुस्त रहा.